त्यांचे डिटेल्स आहेत, आमच्याकडे पुरावे आहेत, आम्ही वेळ आली की दाखवून देऊ म्हणले. ते मला बघा कुणाचे वॉर्ड प्रोडिंग आहेत त्यांनी त्या ठिकाणी जाहीर करावं पत्रकार परिषद घेऊन, संपला विषय. त्यांनी पण अशीच पत्रकार परिषद घेणे. आता 7 तारखेपर्यंत आपल्याला व्यवस्थितच काम करायचं ना, करेक्ट कार्यक्रम लावायचा. त्यांचं म्हणणं असं की महाराज असू दोघेही पाटण तालुक्यात आहेत, मोठी ताकद आहे तुमची तिथे. तर महाराजांना यावेळेला मागच्यापेक्षा किती तुम्ही अधिक लीड देऊ शकता, असं आव्हानात्मक काय तुम्ही भूमिका स्पष्ट करणार आहे की नाही? आज सातारा जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये केंद्र सरकारकडनं आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांकडनं जातीनं त्या ठिकाणी विकास कामं झालेली आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये हा प्रत्येक जो मतदार आहे, जो ग्रामीण भागातला शेतकरी आहे, तो थेट जरी जोडला नसला, थेट जरी भाजपशी जोडला नसला, परंतु प्रत्यक्षामध्ये त्याच्या खात्यावरती त्याला योजनेचा लाभ मिळालेला आहे. आकडे सांगून आम्हाला विजयाची म्हणतात ना फिगर आहे तो कमी करायचा नाही. त्याच्यामुळे सातारकर विजय फार मोठ्या संख्येने देतील. आणि पाटण तालुक्यात कशाला, पाटण तालुका, कराड उत्तर, कराड दक्षिण, सावली, कोरेगाव, वाई या मतदारसंघातून त्यांना चांगलं मतदान पडेल. यदा कदाचित ते म्हणतात ना, ते काय म्हणतात त्याला, ब्रेकिंग सगळ्यात जास्त मताधिक्य त्याच्या अगोदरपेक्षा ते घेतील. असं एक आव्हान केलेलं होतं की जर घोटाळा झालेला असेल तर त्या ठिकाणी मीडिया असेल, तुम्ही सर्व मंडळी असेल, आपण समोरासमोर येऊन ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी आपण सगळेजण एक येऊ असं त्यांनी आव्हान केलं होतं. हे कशाला येणार? ते काय आमचे इलेक्शन मध्ये, आता आम्ही आमच्या एकाच इलेक्शन मध्ये एका पार्टीचे नाहीत ना. आणि त्यांना वेळ असेल तर त्यांनी जावं नवी मुंबईला, पत्रकार परिषद घ्यावी, तो शौचालय घोटाळा दाखवावा, संचालक मंडळाचं पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून अधिकाऱ्यांची तपासणी करण्यात यावी आणि त्यांनी तिथे जाऊन करावं. आम्हाला आमच्या उमेदवाराचं काम आहे, आम्हाला निवडून आणायचंय, मोदी साहेबांकडे पाठवायचंय. आम्हाला आता वेळ आहे का तेव्हा त्याच्यावर जाऊन पत्रकार परिषद घ्यायला? पालक शिंदे समितीने माथाडी कामगार मराठा नाही असा आव्हान दिला होता. त्याबाबत जरा माहिती द्यायला सविस्तर, कारण इतर प्रश्न काही महत्वाचे नाहीत. नाही, तो एक फार महत्वाचा प्रश्न आहे. या संदर्भामध्ये मला ज्या वेळेला माहिती मिळाली त्यावेळेला मी कमिशनर देशमुख आहेत त्यांच्याशी माझी चर्चा झाली आणि देशमुखांना म्हटलं की गायकवाड आयोगाच्या मध्ये माथाडी कामगार मराठा समाजाशी 95 ते 95% आहेत. म्हणूनच अण्णासाहेबांनी मराठा समाजाला आर्थिक निकषावरती आरक्षण मिळावं याच्यासाठी आंदोलन केलं होतं. आणि आता शिंदे साहेबांच्या कमिटीमध्ये तुम्ही स्पष्टपणे म्हणता एकही माथाडी मराठा नाहीये. त्यावेळेला त्या अधिकाऱ्यांनी, कमिशनरनी परत माहिती घेतल्यानंतर खरी यादी त्यांनी त्या याच्यामध्ये सादर केली. त्या खऱ्या यादीमध्ये ती संख्या कमी आहे. तुम्ही म्हटलं असं काय झालं की गायकवाड आयोगाने याच्यामध्ये 15-20 हजार माथाडी कामगार काय गायब झाले काय, मराठ्याचं काय धर्मांतर झालेलं आहे? तर त्यांना तिचं उत्तर देता आलं नाही. पण त्याची तक्रार आम्ही योग्य व्यक्तींकडे केलेली आहे. यापूर्वी आपण मुंबईच्या एफएमसीमध्ये त्यावेळेस तुम्ही स्टेटमेंट असं केलं होतं की या शौचालय एफएमसीचा घोटाळा हा संचालकाने अधिकाऱ्यांनी केलाय. मग नेमकी अशी भूमिका काय होती, अधिकाऱ्यांनी केलाय का संचालकांनी केलाय? मी त्यावेळेला जे स्पष्ट सांगितलं होतं तो मी नवी मुंबईमध्ये नव्हतं केलं, कराडमध्ये आलो होतो. काही पत्रकारांनी मला विचारलं, तर त्याच्याबद्दल चर्चा झाली होती. आणि या संदर्भामध्ये मी उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांना बोललो होतो. एखादा भ्रष्टाचार होतो ना त्यावेळेला संचालक मंडळ पहिला जबाबदार असतं, कारण संचालक मंडळाचा निर्णय फार महत्वाचा असतो. अधिकाऱ्यांनी जरी फाईल क्रिएट केली त्या फाईलवरती अंतिम निर्णय संचालकांच्या बोर्ड मीटिंग मध्ये होत असतो आणि सदर त्याला जेवढे संचालक जबाबदार आहे त्याच्यापेक्षा जास्त चेअरमन जबाबदार असतो. कारण चेअरमन हा त्या संचालक मंडळाचा सर्वशिरी असतो. त्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आमच्याकडे एक मोठं पद आहे सचिवाचं. हे सचिव बऱ्यापैकी आयएस कॅटेगरीचे असतात, तर बाजार समिती फार मोठी बाजारपेठ आहे, त्याच्यामध्ये तेही तेवढे सामील आहेत. आणि जे कोर्टाचे कागदपत्र माझ्या हातामध्ये आले, जे मी वाचले, त्याच्यानंतर मला एवढा आश्चर्याचा धक्का बसला की तो कधीतरी पुढच्या एखाद्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून कधी कुठे किती पैसे घेतले याची मी माहिती त्या ठिकाणी कोडाव करणार नाही. पण आमच्या नादाला लागले तर आमच्याकडे असे आयुध येते. एक्झाम्पल की म्हणजे अशी चर्चा आहे, मी खात्री देत नाही की अण्णासाहेब महामंडळामध्ये जे कर्ज वाटप आहे त्याचे आयुध आमच्याकडे खूप शिल्लक आहेत. खूप स्वागत आहे. उलट मी तर म्हणेल की उद्धव ठाकरे साहेबांनी माझ्या महामंडळ संचालक मंडळ बरखास्त केल्यानंतर अशी एक इन्क्वायरी महामंडळामध्ये आली होती
त्याची चौकशी झाली, काहीच निष्पन्न झालं नाही. आता उमेदवाराकडे काही असे काही डेटा असेल तर त्यांनी नक्की सादर करावा. उलट आज मी तुमच्या सर्वांसमोर सांगतो की महामंडळामधून मला काय काय मिळतं. 3,000 आम्हाला मानधन मिळतं, गाडी मिळते आणि प्रवास खर्च मिळतो. याच्या पलीकडे महामंडळामधून आम्हाला 1 रुपया मिळत नाही. खोटी बिलं आम्ही कधी लावत नाही, ही आमची प्रवृत्ती नाही. आमचं महामंडळ एक कंप्लीट ऑनलाईन आहे. ऑडिटर असतो, कर्ज व्याज परतावा देण्याकरिता, LOI देण्याकरिता, म्हणून त्यांच्याकडे जर काही मटेरियल असेल तर त्यांनी ते द्यावं. मी त्याचं स्वागत करतो. अजून एक सांगतो, नवी मुंबईमध्ये मी स्वतः युनियन मध्ये 15-20 कर्मचाऱ्यांचं ऑफिस तयार केलं. या नवी मुंबई, पनवेल, लांबून आलेल्या लोकांसाठी याचा कुठलाही मोबदला आम्ही महामंडळामधून घेतलेला नाही. आणि त्यांच्याकडे काय मटेरियल असेल त्यांनी नक्की सादर करावं. मी त्याचं स्वागत करतो. आणि या पार्श्वभूमीवर तुम्ही आज प्रेस युनिटवर आव्हान देत आहे का? निवडणूक होऊन जाऊ द्या, त्याच्यानंतर काय असेल ते करा. आणि त्या आम्ही त्याला संदर्भात तयार आहोत. न्यायपालिकेवर दबाव आम्ही त्याला तयार आहोत आणि रडीचा डाव खेळायची गरजच नाहीये. कारण हा जो त्यांचा उमेदवाराचा विषय आहे, ही उमेदवारी त्यांना एक 4-5 दिवसाच्या अगोदर फायनल झाली. पण कुणीतरी विचारावं की तुमच्यावरती बाजार समितीमध्ये पोलीस स्टेशन, APMC पोलीस स्टेशनने गुन्हा दाखल कधी केला, किती वर्ष कोर्टामध्ये ही केस चालू होती, त्यामध्ये जो याचिकाकर्ता होता त्यांना तुम्ही किती प्रकारे भेटून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला, पण मार्ग निघाला नाही. आणि ज्या वेळेला निघाला त्यावेळेला कोर्टाने सुमोटो, म्हणजे याचिकेकर्त्यांनी इतके अफरातफरीचे गोष्टी सांगितल्या आणि अचानक तो याचिकेकर्ता म्हणतो मी केस माघार घेतो, त्याला हायकोर्टाच्या बेंचनी सुमोटो त्या ठिकाणी इन्क्वायरी लावली. म्हणजे सुमोटो इन्क्वायरी फार कमी लागते आणि ती सुमोटो इन्क्वायरी नवी मुंबई पोलीस आयुक्तांच्या माध्यमातून, EWOच्या माध्यमातून त्या ठिकाणी इन्क्वायरी झाली. त्याच्यामध्ये बाजार समितीच्या जवळ असणाऱ्या पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला आणि त्या दाखलमध्ये काही अधिकाऱ्यांच्या बरोबर त्यांचं त्या ठिकाणी नाव होतं. तर रडीचा डाव काय? त्यांचं म्हणणं की या रडीचा डाव काय? म्हणजे मी पत्रकारांना विचार, रडीचा डाव काय? कुणाला माहिती होतं का 2 महिन्यापूर्वी इकडचा उमेदवार कोण आहे? अरे मी पण शर्यतीत होतो ना. रामनवमीच्या अगोदरच त्यांचं नाव जाहीर झालं. त्याच्यामुळे कोण शर्यतीत ते नाही हे माहित नाही. हे लिगल प्रोसिजर आहे. आता निवडणुकीच्या मध्ये काय होईल नंतर ह्यानंतरचा भाग नाकारला नाही ना. मुद्दा आहे की ज्यावेळेस जरांगे पाटील साहेबांची मोठी नवी मुंबईमध्ये आता सभा झाली वगैरे त्या सगळ्या विषय, तिच्या सर्व तिथं आलेल्या मराठा समाजाच्या किंवा मराठा बांधवांची सगळी व्यवस्था ही मी केली आणि ही मी केली, माझ्या संघटनेनं केली आणि त्याचा आता प्रचार संपूर्णपणे ग्रामीण भागामध्ये केला जातोय. तर याच्याविषयी तुमचं काय भाष्य आहे? तुम्ही त्यावेळेला काही मदत केली नव्हती का? मौका पे चौका, एकदम परफेक्ट उत्तर आहे याला. नवी मुंबईमध्ये जरांगे पाटील येणार होते, यासाठी नवी मुंबईच्या प्रत्येक मराठा बांधवांनी आपलं योगदान दिलेलं आहे. गुजराती, मुस्लिम, मराठी या सगळ्या भाषिकाच्या लोकांनी आपल्या आपल्या APMC मार्केटमधून पैसा गोळा केला, अन्नधान्य गोळा केलं. आमच्या माथाडी कामगारांनी आणि वारणाऱ्यांनी स्वतःचं योगदान दिलंय आणि ते जेवणाचं नियोजन केलं. जेवणाची बिलं, तांदूळ, त्याच्यानंतर असणारा भाजीपाला व्यापाऱ्यांनी फुकट दिलेला आहे. जे भाकऱ्या आल्या त्या भाकऱ्या आमच्या नवी मुंबईच्या असणाऱ्या ग्रामीण भागातील असणारा जो शेतकरी वर्ग नवी मुंबईला स्थलांतर झाला, नोकर वर्ग आहे, माथाडी कामगार आहे, यांच्या घरातून स्वतः भगिनींनी भाकरी आणलेली आहे. माझ्या APMC मार्केटमध्ये अण्णासाहेबांचे बॅनर आम्ही लावले. आम्ही आमच्या नावाचा कुठेही वापर केला नाही. अण्णासाहेबांची संघटना म्हणून आमची पतपेढी, आमची ग्राहक सोसायटी, आमची युनियन, आमचे कार्यकर्ते सामान्य माणसांसारखे काम करत होते. आम्ही रील काढत बसलो नाही. आम्ही रील काढत बसलो नाही. आमच्या कुठल्याही व्यापाऱ्यांनी स्वतःची प्रसिद्धी केलेली नाही. आमच्या कुठल्याही वारणाऱ्यांनी, ज्यांनी कुणी 10,000 दिले, ज्यांनी कुणी 50,000 दिले, ज्यांनी व्यक्ती शक्तीप्रमाणे तांदूळ दिलं, त्यांनी कुठेही प्रसिद्धी केलेली नाही. आता कुणाला स्वतःचं बॅनर स्वतःच लावून घ्यायचं असेल आणि पाठ थोपटायचे असेल तर आम्ही तर त्याला काही करू शकत नाही. वाढप्याचं फक्त त्यांनी काम केलं. वाढप्याला पण नव्हते, ते रील बनवायसाठी आले होते. दादा त्यांनी आजकाल सोशल मीडियामध्ये रील्स भरपूर चालतात ना, ते रील्स बनवायला आले होते. दादा